यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी येते। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये एसीबीने कारवाई केलेली आहे। ससून रुग्णालयातील 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतलंय। तर दोन्ही अधिकारी 1 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत। ससून रुग्णालयात झालेल्या एका कामाची बिलं काढताना कॉन्ट्रॅक्टरकडून लाच घेतली असल्याची प्राथमिक माहिती ससून कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांच्यासह वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना एसीबीने ताब्यात घेतलंय। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। वैभव, एसीबीने मोठी कारवाई केली आहे, नेमकी कारवाई काय आहे? अत्यंत मोठी कारवाई म्हणावी लागेल। जे कार्यालयीन अधीक्षक आहेत सुरेश बोनावळे यांनी एका ठेकेदाराचे साधारण 20 लाख रुपये किमतीचं फर्निचर जे आहे त्यानं ते बीजे महाविद्यालयाला दिलेलं होतं 2023 मध्ये। आणि या तक्रारदाराच्या फर्निचरच्या एकूण बिलापैकी 10 लाख रुपयांचं बिल जे आहे ते मंजूर करायसाठी जयंत चौधरी आणि सुरेश बोनावळे यांनी तक्रारदाराकडे रकमेच्या जवळपास 13% म्हणजे 1,30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केलेली होती। आणि त्याबाबतची तक्रार जी आहे ती प्राप्त झालेली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला। आणि त्याच्या अनुषंगाने आज कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे। जवळपास 1 लाख रुपये लाचेची रक्कम जी आहे ती स्वीकारत असताना या आरोपींना दोघांनाही रंगेहात अटक जी आहे ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एसीबी कडून करण्यात आली आहे। अतिशय वरिष्ठ दर्जाचा हा अधिकारी आहे सुरेश बोनावळे जो आहे तो। आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती लाच घेत असताना त्याला अटक झाल्यामुळे ससून रुग्णालय आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या सगळ्या प्रशासकीय वर्तुळामध्ये प्रचंड गदारोळ झाला। जे डीन आहेत बीजे मेडिकल कॉलेजचे ते तिथून कारवाईची माहिती मिळताच निघून गेले। या सगळ्या प्रकरणात त्यांनी तिथे थांबणं अपेक्षित असताना ते का निघून गेले याच्या चर्चा सुरू झाल्या। त्याच्यामुळे डीन सुद्धा या सगळ्या प्रकारात वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। याचं कारण प्रत्येक बिलावरची अंतिम सही जी आहे ती डीनची असते। त्यामुळे या प्रकाराच्या तपासात नेमका आणखी काय समोर निश्चित त्यामुळे एसीबीची मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद।